नमस्कार. कोकण ऑनलाईनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय, त्यामुळे गणेश मूर्ती कारखान्यामध्ये मूर्तीकारांची लगबग सुरू असलेली पाहायला मिळत आहे. रत्नागिरीतील भाटे येथील प्रसिद्ध मूर्तिकार स्वर्गीय घनश्याम भाटकर यांच्या गणेश प्रतिमालय कारखान्यात गणेश मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. घनश्याम भाटकर यांच्या गेली 3 पिढ्या हा गणेश मूर्ती कारखाना चालवत आपली कला जोपासत असल्याचे घनश्याम भाटकर यांचे नातू स्वप्नील भाटकर यांनी KTVशी बोलताना सांगितलं. आमचा गणपतीचा कारखाना वडलोपारजी म्हणजे आजोबांच्या ह्याच्यावर घनश्याम भाटकर या नावाने प्रसिद्ध आहे. तर आजोबांची कला पुढे आम्ही नातू आता जोपासत आहोत. आमचे बाबा आणि काका काढायचे, श्रीकांत भाटकर, नंदकुमार भाटकर हे पहिले गणपतीच्या मूर्त्या बनवायचे. आता त्यांच्या पुढे काका आमच्या बरोबर असतो. बाबांचा आता 1 वर्ष झालंय हे, त्याच्यामुळे आता काका आमच्या बरोबर असतो आणि आम्ही 3 भाऊ आणि सगळे भाटकर मंडळी आमच्या बरोबर असतात, गावातली मुलं. तर आम्ही आता शाडू मातीच्याच गणपती मूर्त्या बनवतो. इथे जवळजवळ आमच्याकडे 150 ते 200 मूर्त्या असतात प्युअर शाडू मातीच्या. त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण कलाकार हा म्हणजे आपली कला जोपासत असतो. कोण शेडिंग करण्यात त्याच्यात असतं, कोण माती कामामध्ये हे असतं. असे सगळे आम्ही भाऊ एकत्र मिळून हा कारखाना आता घनश्याम भाटकरांचा पुढे चालवत आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळे शाडू मातीच्याच मूर्त्या इथे मिळतात आमच्याकडे. अशा प्रमाणे रेखणी कोण करण्यात माहे आहे, त्याच्यानंतर माती शेडिंग मध्ये, त्याच्यानंतर जे अंगावरचे कलर काम करतात, असं सगळं प्रत्येकाचं ह्याचे करत असतो. अशी हा कारखाना आम्ही चालू ठेवलेला आहे पुढे. साधारण किती मूर्त्या आमच्याकडे साधारण 150 ते 200 मूर्त्या असतात. हा आम्ही गणपती चतुर्थीच्या 2 ते 3 दिवस आधी सगळ्या गणपतीच्या मूर्त्या पुऱ्या करून ठेवलेल्या असतो. कारण लोकांना न्यायला बरं पडतं. कारण आमच्या इकडे मुंबईपर्यंत गणपती जातात. आता मुंबईचा गणपती ह्या सोमवारी घेऊन गेले आहेत लोक. त्याच्यानंतर डोरले, पावस असे लांबचे गणपती असतात, हतीस, चांदेराई. तर ती लोक 2 ते 3 दिवस आधी येतात. त्याच्यामुळे आम्ही त्या गणपतीच्या मूर्त्या त्यांना 2 ते 3 दिवस आधी पुऱ्या करून ठेवलेल्या असतात. कारण लोकांना न्यायला, भाविकांना न्यायला बऱ्या पडतात. त्याच्यासाठी आम्ही त्या पुऱ्या करून ठेवतो. शाडूचं काम कधी सुरू करतो? शाडूच्या मूर्ती साधारण आम्ही मे महिन्याच्या एंडिंग पासून चालू करतो, जेणेकरून ते सुकायला पण पाहिजे माती त्याच्यासाठी आणि लोकांना व्यवस्थित त्याचं फिनिशिंग आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्या आम्ही मे महिन्याच्या एंडिंग पासून सगळ्या मूर्त्या चालू करत असतो बनवायला. तर जसे लोकांच्या म्हणजे कोण भाविकांचे जसं हे असतं की आम्हाला अशी मूर्ती हवी, अशी जशाप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे आपण त्यांना त्या शाडूच्या मूर्त्या बनवून देतो. शाडू मातीच्याच मूर्ती बनवल्या जात असल्यानं गेली 60 वर्ष अनेक भाविक सातत्यानं आमच्या कारखान्यात मूर्त्या बनवण्यासाठी देत असल्याचे सांगत युवकांनी या क्षेत्रात रोजगार म्हणून यावं असं आवाहन केलं आहे. माझं नाव श्रीकांत हरिश्चंद्र भाटकर. घनश्याम पेंटर हे पूर्वी ज्यापासून कारखाना सुरू केला त्यापासून ही मूर्ती म्हणजे PN देवळकर मूर्ती यांच्या कारखान्यात सुरू झाली. आज जवळजवळ 60 ते 65 वर्ष झाले आणि त्या म्हणजे पूर्वीपासून ज्या येणाऱ्या मूर्त्या आहेत त्यात एक अविनाश भाटकर आहेत, राम नाकरेकर आहेत आणि PN देवळेकर आहेत आणि एक डोरल्यातला सार्वजनिक गणपती असतो तोही 60 वर्ष झाले आहे. हे अजूनपर्यंत या कारखान्यातूनच गणपती शाडू मातीच्याच नेत असतात आणि आम्ही ही शाडू मातीची परंपरा जोपासलेली आहे. तरुणांनी पण याकडे जास्त पर्यायी लक्ष यावा आणि रोजगार पण मिळू शकतो आणि एक आवड असावी आणि ती शाडू मातीतून कलाकारांना वेगवेगळी आवड निर्माण होते आणि त्यातून त्यांनी रोजगाराचा फायदा होतो आणि त्यांनी तरुणांनी ही जोपासली पाहिजे. आणि कोकणातील ही कला एक आवश्यक जोपासलेली पाहिजे असं वाटावं लागतं आणि म्हणूनच त्यांनी ही त्या तिकडे लक्ष घातलं पाहिजे.
दुसरं म्हणजे घनश्याम पेंटर हे म्हणजे त्यांनी नाव कमवलेलं आहे, पण त्यांनी पाठीमागे असं काहीच ठेवलेलं नाही. पण ते प्रत्येक वेळी सांगायचं असं प्रत्येक कलाकार की आपण साच्याचं हात काम करायचं नाही, हाती काम करायचं, साचा वापरायचा नाही. तरी पण आम्ही त्यांच्या पाठी लागून त्यांची एक बालमूर्तीची मूर्ती आम्ही त्यांना हे करून सांगितलं की आम्हाला तुमची आठवण म्हणून काहीतरी एक ठेवा. म्हणून त्यांनी एक बालमूर्ती झबलेवाली बालमूर्ती आहे ती त्यांनी अजूनपर्यंत ठेवलेली आहे, आणि ती आम्ही अजूनपर्यंत काढताना त्यांचं एकतरी गणपती नाव येण्यासाठी आम्ही काढत असतो. दुसरं म्हणजे त्यांनी बरेच ठिकाणी काम केलेलं आहे. देवत्यामध्ये एक गांधीजींचा पुतळा आहे, तो त्यांनी केलेला आहे. पावसला एक विद्या मंदिरवर सरस्वती येलेली आहे. तर भाट्यात सतीसमाईच्या मंदिरमध्ये सतीसमाईची मूर्ती आहे. भैरीमध्ये म्हणजे मुरुगवाड्यात भैरीचं देऊळ आहे, त्या भैरीचा जो भैरी बनवलेला आहे तो त्यांनी स्वतः प्लास्टरचा बनवलेला. अशा हे त्यांच्या नावाजलेल्या ज्या काही ठिकाणी आहेत त्या अजूनही लोक त्या मंदिराकडे जाऊन त्यांचं पाहणी करतात आणि त्यांची कला जोपासलेली जाते.